नमस्कार, मी अरुणास किचनमध्ये आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आज करत आहोत आपण मुगोड्या. आता आपण साध्या मुगोड्या करतो, तर आज आपण कढीमधल्या करू. कढीमधल्या म्हणजे का, तर याच्यात आपण ताकामध्ये बेसन घालून ते करत आहोत. आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण ही भाजी 2 व्यक्तीसाठी करत आहोत. ह्या एवढ्या मुगोड्या आपल्याला पुरे होतील. त्याच्यासाठी आपण मोहरी, जिरे, तिखट, हळद, बेसन आहे हे साधारणतः 2 चमचे बेसन लागणारेला आपल्याला छोटे, आणि हे जिरं. आपल्याला कढीतल्या मुगोड्या करायसाठी एवढं ताक पुरे होते. हे ताक घेतलेलं आहे आपण कढई ठेवलेली आहे. आपण आता आपल्या भाजीला सुरुवात करू. आणि ह्या मुगोड्या थोड्या ह्या एवढ्या आहे, तर आपण याचे तुकडे करून घेऊ असे 2-2, 3-3. सुरुवात करू. मग फोडणीसाठी हा कांदा आहे आणि हा सांबार आहे भाजीला. आता आपण आपल्या भाजीला सुरुवात करत आहे. कढई ठेवलेली आहे, आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यात मोहरी आणि जिरं घातलेलं आहे. कांदा घालून घेऊ. आता आपण नेहमीप्रमाणे ही हिरवी मिरची, लसूण, जिरं, अद्रक पेस्ट घालून घेऊ थोडी. आता आपण पेस्ट घालून घेतलेली होती. 2 चमचे तिखट घालत आहे. हळद घालत आहे आपण. आणि ह्या आपण मुगोड्या फोडून घेतलेल्या आहेत, ह्या टाकून घेऊ. एक चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे आपण 5 मिनिट होऊ देऊ. आता आपल्या मुगोड्या छान भाजलेल्या आहेत. तेलामध्येच आपण छान परतून घेतलेलं आहे. आता थोडं पाणी टाकू आपण, गरम पाणी. आणि झाकण ठेवून देऊ. तोपर्यंत काय करू आपण, हे बेसन जे आहे हे 2 चमचे ताकामध्ये मिसळून घेऊ. हे 2 चमचे बेसन आपल्याला पुरे होतं. आता आपली भाजी झाली का बघून घेऊ आपण. आता आपली भाजी कुठपर्यंत झाली आपण बघून घेऊ. थोडी व्हायची आहे. 5 मिनिट आपण थांबून जाऊ. आणि भाजीला छान उकळी आली. भाजी अर्धवट शिजल्यावरच हे आपल्याला ताकात मिसळलेलं बेसन घालायचं आहे. आणि काय होतं, मुगोड्या आपण थोड्या फोडून घेतल्या, म्हणजे त्याचे थोडे बारीक बारीक तुकडे केले की आपल्याला म्हणजे कुकरमध्ये वगैरे घालायची गरज नाही. भाजी शिजून घ्यायची कुकरमध्ये काहीच गरज नाही आपल्याला. आपण कढईमध्ये शिजवू शकतो. आता आपली भाजी होत आलेली आहे. आपण हे ताक घालून घेऊयात. आणि छान आता याला 10 मिनिट पुन्हा होऊ देऊ. आता ना आपली भाजी होत आलेली आहे, छान झालेली आहे भाजी. थोडी राहिली, तोपर्यंत आपण एक भाकरी टाकून घेऊ. या भाजीसोबत भाकरी छान लागते. अशा ठराविक काही भाज्या असतात की त्यांच्यासोबत भाकरी छान लागते. ताकातलं बेसन, ताकातली मुगोडी, भरीत, मिरचीची भाजी यांच्यासोबत भाकरी छान लागतं. जेवढी तुम्ही चाकी मोठी कराल हातावरच्या भाकरला, तेवढी भाकरी छान येते.
आपण आपल्या भाजीमध्ये आता कोथिंबीर घालून घेऊ. आणि आपली भाकरी पण छान झालेली आहे. आपण आता ही शेकून घेऊ. आपली भाजी झालेली आहे आता. आता आपला हा फोडलेला कांदा आहे. छान आपली कढीमधल्या मुगोड्या आहेत. ही भाकरी आहे. हिरव्या मिरचीची चटणी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.